यमुनाबाई मारुती पुरोडे. मी राहणार दत्तनगर नांदेड. मी मागणी सरकारला केली पण सरकारने आणखीपर्यंत मला काही दिलं नाही. मी 26 जानेवारीला नाही तर म्हणजे पूर्ण झालं नाही तर मी आत्महत्या कर. शेती, फ्लॅट, नाही तर नोकरी, नाही तर ते लायसन. आमचे पती स्वतंत्र सैनिक होते. ताम्रपट्टी इंदिरा गांधीने दिलेला. आजपर्यंत आम्हाला मदत कुठलीच केली नाही शासनाने, झाली बी नाही. कुठल्याच योजनेचा लाभ भेटला नाही आणि इथून आता जर करणार गेलं तर मी 26 जानेवारीला आत्महत्या करणार आहे. माझं नाव बालाजी मारुतीराव कुरुडे. मी स्वतंत्र सैनिक मारुती रघुनाथ कुरुडेचा मुलगा आहे. आणि आमचं आहे की नाही, शासनाला एकच मागणी आहे की बाबा आम्हाला आहे की नाही घर नाही आता सध्याला राहायला. 400 फुटाच्या घरामध्ये आम्ही कुटुंब राहता कसं राहू, पुनर्वसन कसं होईल. तर आम्हाला गव्हर्नमेंटला एकच मागणं आहे, तुम्ही आम्हाला स्वतंत्र सैनिकाचा प्लॉट तरी द्या, नाहीतर करून खायला की नाही जीविताला शेती द्या, नाहीतर ते पेट्रोल पंपचं लायसन वगैरे राहते, काही ना काही आम्हाला जीविताला द्यायला पाहिजे ना गव्हर्नमेंटने. ही माझी मागणी आहे. आणि माझे जे पिताजी स्वतंत्र सैनिक ताम्रपदक होते, इंदिरा गांधीचे बॉडीगार्ड होते, त्याने देशासाठी स्वतःच्या अंगावर 2 गोळ्या झेलल्या आणि 2 गोळ्या झेलून बी आता जोवर आहे की नाही आम्हाच्या कुटुंबाला सरकारनं परकस समजली. सरकार आम्हाला परकस समजून बघायले दिले होते, याच्या पूर्वी दिले होते. आणि आजच फर्स्ट अजून नोकरी कोणी शासनाने आम्हाला दिली नाही. आम्ही 3 भाऊ होते, 3 एक वारला, 2 भावाला अजून नोकरी लागली नाही, काहीच नाही, अशी कोणती सुविधा नाही. आणि एक वाई वारली होती, ती 2 पत्न्या होत्या माझ्या पिताजीला, त्यांची बी स्वतंत्र सैनिकाची पेमेंट रुकलेली आहे. ते अद्याप लोक 2022 पासून तर 2026 आहे. आज करतो उद्या करतो म्हणून आहे की नाही टाळाटाळ करायला शासन. आणि दिल्लीचं पत्र बी आलं होतं या गोष्टीमध्ये. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टलाच आहे. जे स्वतंत्र सैनिक आहेत ना जिवंत, फक्त स्वतंत्र सैनिकाला एक कार्ड येते की या बाबा तुम्ही झेंड्याला, त्याच्यावर कोणी कोणाला विचारणार, कधी विचारणार, कोणी स्वतंत्र सैनिकाच्या घरी की नाही बोलणार की काय शासनाची काय सुविधा आहे, कधी सांगणार काही नाही. खूप स्वतंत्र सैनिकाची पत्नी 2023 पासून 22 पासून तहसील ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसच्या चक्रा मारायली. 2 पत्न्या होत्या माझ्या पिताजीला, एक पत्नीला संतानच नाही. तर तिची पगार अर्धी पूर्ण करण्याबाबत की नाही अर्ज दिला, तर त्यानं की नाही गव्हर्नमेंट अद्याप लोक आजराला टाळाटाळ केलेत. येणं म्हणले तहसीलला जा, तहसील म्हणाले बँकला जा, ते म्हणाले कलेक्टर ऑफिसला जा. आणि पुन्हा दिल्लीचं पत्र आलं की बाबा यांचं चेक करून तुम्ही पगार द्या, पण तू अद्याप लोक टाळाटाळ करायले गव्हर्नमेंट. आम्ही माझ्या आईनं की आत्महत्याची नोटीस दिलेली आहे. माननीय पंतप्रधानाला या समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याला एकच आहे निवेदन की बाबा तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही की नाही जे बी आहे ते तुमच्यामुळे आहे. ही मागणी तर की पुष्कळ 4 वर्षापासून मागणी आहे, पण तू शेतीची मागणी आता आम्ही 2 महिन्यापासून नोटीस दिली की नाही. 3-4 मागण्या आहे गव्हर्नमेंटला की बाबा आम्हाला की नाही राहिल्यासाठी घर तरी द्यावं. स्वतंत्र सैनिक एक की नाही कॉलनी आहे इथं, कुठे शोभानगरला, तिथे 180 फ्लॅट आहे की नाही स्वतंत्र सैनिकाचे आहेत. परंतु असल मध्ये इथे तर एक बी स्वतंत्र सैनिक नाही. तिथे जे राहतात ना, एक उदाहरणाची गोष्ट, ते सगळे नगरसेवक, VIP लोक, मोठे मोठे पैसेवाले लोक, स्वतंत्र सैनिकाला गल्ली लावून ठेवायला. तुम्ही काढा ना, तिथला बोर्ड काढून टाका ना. एक उदाहरणाची गोष्ट, स्वतंत्र सैनिक म्हणलं तर तुम्ही तिथे एकतरी जागा द्यायला पाहिजे ना, तर तुम्ही लावा ना स्वतंत्र सैनिकाला. तुम्ही तांबड पथकालाच लावून आल्या तिथं, घर देणं आल्या राहायला पुनर्वसनला, आणि तिथं तर स्वतंत्र सैनिक म्हणून गल्ली ठेवायला. ही कोणती गोष्ट आहे. आम्हाला जीवितासाठी की नाही स्वतंत्र सैनिकासाठी तुमच्यानं जे उपयोग होईल ते आम्हाला तुम्ही द्या बस.